नमस्कार मैत्रिणी, मी आहे अंकिता आणि तुम्ही पाहत आहात फॅशन टेलर चॅनल. आज आपण बोटने ब्लाऊजची कटिंग पाहणार आहे. त्यासाठी आपण सर्वप्रथम मापे पाहूया. मी मापे तुम्हाला दाखवते. उंची आहे 14 इंच, छाती आहे 34 इंच, टक्स पॉइंट 9 इंचावर आहे, कंबर 30 इंच आहे, शोल्डर 14 इंच आहे, मुंडा 15 इंच आहे, पुढचा गळा 4.5 इंच आहे, मागचा गळा 4 इंच आहे. सर्वप्रथम आपण पेपर कटिंग करूया. सर्वप्रथम आपण बॅकची कटिंग करून घेऊया. सर्वप्रथम आपण उंचीचं माप टाकूया. आपली उंची 14 इंच आहे, त्याच्यामध्ये 1 इंच सोडून 15 इंचावरती आपण मार्किंग करून घेऊया आणि एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेऊया. आता आपण शोल्डरचं माप टाकूया. आपला शोल्डर 14 आहे, त्याच्या हाफ करूया. 7 इंचावरती येते. बोट नेक असल्यामुळे हाफ करायचा आणि हाफ जेवढा येईल त्याच्यावरती मार्क करून मेजर टाकायचं. 7 इंचावरती मार्क केलेला आहे आणि मुंडा सुद्धा आपण 7 इंचावरती मार्क करून घेणार आहे. एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेऊया. आता इथून 1 इंच एक्स्ट्रा घेऊया मागच्या मुंड्यासाठी आणि इथून तिरकी रेष ड्रॉ करून घेऊया. इथून आता अर्धा इंच घेऊया आणि मुंड्याचा शेप देऊन घेऊया. मुंड्याचा शेप देण्यासाठी मी ही आर्म होल स्केल यूज करत आहे. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही हातानेही ड्रॉ करू शकता. आता इथे आपण एका छातीचा चौथा पार्ट प्लस 1.5 इंच एक्स्ट्रा टाकणार आहे. आपले एका छातीचा चौथा पार्ट 34 आहे, त्याचा चौथा पार्ट आपला 9.5 इंच येतात आणि 9.5 इंचावरती मार्क करूया आणि पुढे आपलं 1.5 इंच एक्स्ट्रा शिलाईसाठी मार्जिन घ्यायचं आहे. आणि आपण इथे खाली कमरेचा चौथा पार्ट प्लस 1.5 इंच करणार आहे. आपली कंबर 30 आहे, त्याचा चौथा पार्ट 7.5 इंच येतात आणि 7.5 मध्ये 1 इंच आपण टक्स साठी एक्स्ट्रा ठेवतो आणि 1.5 इंच आपलं शिलाई मार्जिन. आता ही रेष एकमेकांना जॉईन करून घेऊया. आता आपण गळ्यासाठी मार्किंग करूया. गळ्याचा ब्रॉडनेस आपण हा 4 इंच ठेवणार आहे आणि गळ्याचं उंची ही आपली 4 इंचच आहे. 4 इंचावरतीच मार्क करूया. तुम्हाला 3.5 पाहिजे तर तुम्ही 3.5 पण ठेवू शकता. मी 4 इंच वरती ठेवत आहे आणि इथे आपण एक बॉक्स रेडी करून घेऊया. आता इथून आपण 1.5 इंच वरती जाऊया आणि शेप देऊन घेऊया बोट नेकचा. आता इथून अर्धा इंच आपण खाली येऊया. खांदा शोल्डर डाऊन करायचा आहे. हा आपला बॅक पार्ट रेडी झालेला आहे. आता हे आपण कटिंग करून घेऊया. आता मी दुसरा पेपर घेतलेला आहे, त्याच्यावरती मी हा बॅक पार्ट ठेवत आहे आणि सर्वप्रथम आपण बॅक पार्टच्या कटिंग करून घेऊया. आहे तसं ड्रॉ करून घेऊया.
आपला हा बॅक पार्ट रेडी करून झालेला आहे. आता आपण इथे जो मुंड्यासाठी 7 इंच घेतलेला आहे ते सर्वप्रथम आपण ड्रॉ करून घेऊया. आता आपण इथे एका छातीचा चौथा पार्ट प्लस 1.5 इंच टाकणार आहे. आपली एक छाती 9.5 इंच आहे. 9.5चा इथे मार्क करायचं आणि पुढे 1.5 इंच आपलं एक्स्ट्राचं शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. आता आपण प्रिन्स कट मध्ये फ्रंट करणार आहे. त्याच्यासाठी टक्स पॉइंट घ्यायचा आहे. टक्स पॉइंट माझा हा 9 इंचावरती आहे. मी 9 इंचावरती एक मार्किंग करते आणि इथून आपण 4 इंच घेणार आहे. 3.5 इंच आणि इथे 3.5 इंचावरती मार्किंग करायची आहे. आता आपण इथून जेवढं अंतर घेतलेलं आहे तेवढंच अंतर आपण इथूनही घ्यायचं आहे आणि ही लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. जे नेहमी आपण प्रिन्स कट ब्लाउज बनवताना यूज करतो तेच मेथड आपण बोटनेक प्रिन्स कट मध्ये पण यूज करायची आहे. आता या साइडने आपण 1 इंच सोडायचे आहेत आणि या साइडने पण 1 इंच. आता आपण इथून एक तिरकी रेष ड्रॉ करून घेऊया. आता इथून आपण 1 इंच खाली यायचं आहे आणि प्रिन्स कटचा शेप देऊन घ्यायचा आहे. आणि हा आपण इथे मुंड्याला ड्रॉ करून घ्यायचा आहे. इथून आपण 1 इंच खाली एक्स्ट्रा यायचं आहे आणि हे आपण 1 इंच वाढवून घेऊया. इथून 2 इंच जे वाढलेले आहेत ते आपण इथून या साइडने जिथून आपण हे वाढवतो त्या साइडने 2 इंच वाढवून घ्यायचे आहेत आणि ती लाईन आपण ड्रॉ करून घ्यायची आहे. हे बघा या पद्धतीने आणि इथून आपण अर्धा इंच इथून आपण काहीच वाढवायचं नाहीये मुंड्याच्या इथून आणि इथून स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. आता हा बॅक मुंडा आहे. आपण फ्रंट मुंड्यासाठी अर्धा इंच घ्यायचा आहे आणि बाहेर पुढील मुंड्यासाठी आकार देऊन घ्यायचा आहे म्हणजे फ्रंट मुंड्यासाठी. आता आपण हे कटिंग करून घेऊया. फ्रंटचा गळाही आपला सेमच ठेवलेला आहे त्याच्यामुळे आपण बॅकचा आणि फ्रंटचा बोटनेकचा गळा आपण कट करून घेऊया. या पद्धतीने आपला फ्रंट पार्ट रेडी झालेला आहे आणि हा आपला बॅक पार्ट रेडी झालेला आहे. आता आपण मेन फॅब्रिक वरती कट करूया. त्यासाठी मी नेटचं फॅब्रिक घेतलेलं आहे ते माझं 90 सेंटीमीटर आहे आणि क्रेपचं मी अस्तर घेतलेलं आहे ते माझं 80 सेंटीमीटर आहे. सर्वप्रथम आपण अस्तर वरती कटिंग करून घेऊया. या पद्धतीने मी पेपर सेट करून ठेवलेले आहे. याच पद्धतीने सेट करून मी कटिंग करून घेते आणि तुम्हाला मेन फॅब्रिक वरचं कटिंग दाखवते. や पद्धतीने आपली
अस्तरवरची कटिंग झालेली आहे. आता आपण मेन फॅब्रिक वरती कटिंग करून घेऊया. आता हे आपलं नेटचं फॅब्रिक आहे. हा गळ्याचा बॅक पार्ट आहे, जो आपण डिझाईन वरती डिझाईन मॅच केलेली आहे आणि ठेवलेला आहे. आता या बॅकच्या पार्ट वरती आपण अस्तरचा बॅकचा पार्ट ठेवून घेणार आहे. बंद बाजूच्या साईडला नेहमी बंद बाजू येते याची काळजी घ्यायची आहे आणि हे ठेवून आपण कट करून घेऊया. हे बघा मी ड्रॉ करून घेतलेली आहे लाईन. आता आपण हे कट करून घेऊया. आता आपण फ्रंट पार्टचे बाकीचे 2 पार्ट आहेत ते पण कट करून घेऊया. हे बघा माझं मेन फॅब्रिक वरचे कटिंग झालेलं आहे. या पद्धतीने माझे फ्रंटचे आणि बॅकचे पार्ट रेडी झालेले आहे. स्टिचिंगचा व्हिडिओ मी लवकरच अपलोड करेन. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.